हिंदी बिग बॉस सीझन 19च्या घरातले पॉझिटिव्ह मृदुभाषिक सौम्य स्वभावाची माणसं जर बघितली तर मोजून मिळतील। त्यातलाच एक आहे मृदुल तिवारी, जो की प्रणित मोरे आणि जीकेचा खूप चांगला मित्र आहे। परंतु म्हणतात ना, चांगल्या माणसाला लोक चांगल्यापणे जगून देत नाहीत, शांतपणे जगून देत नाहीत। तोचा प्रकार आहे आणि ऑब्व्हियसली बिग बॉसमध्ये शांत राहून चालतच नाही। परंतु एखाद्याच्या चांगुलपणाचा एवढा फायदा घेतात। याच मृदुलच्या कॅप्टन्सीमध्ये सगळ्यांनी कहर केला। या मृदुलच्या कॅप्टन्सीमध्ये कुणिकाने काम करायला आत्ता नकार दिला, फराना त्याला डिवसते, त्याला नको नको ते बोललं जाते। त्याच्या कॅप्टन्सीवरती वीक प्लेयर, वीक कॅप्टन म्हणून त्याला सारखं हिणवलं जाते। मृदुल तिवारी हा अक्षरशः रडला, त्याला बघून आपलं पण मन पागळेल एवढं बेकार त्याला टॉर्चर केलं गेलं। एखादा माणूस कधीपर्यंत शांत बसेल? त्याला पण तर एक सीमा आहे, कधीतरी तो बस्ट होणारच। तो बस्ट झालाय, सगळ्यांची टर उडवणाऱ्या, सगळ्यांना हवं नको ते बोलणाऱ्या, सगळ्यांच्या मुद्द्यामध्ये जाऊन तोंड खुपसणाऱ्या त्या फरानावरती। आणि असा बस झाला की फरानाची टरकोले फराना आहे ना, फराना जी सगळ्यांना मुफड बोलत, सगळ्यांना हवं नको ते बोलत, जी फ्रंट फूटला भांडते, ती डायरेक्टली बॅक फूटवर गेले। त्यांच्या भांडणामध्ये जे दाखवलं गेलं त्यामध्ये फरानाला तो असं म्हणला, तू एक गोष्ट खायला पाहिजे, ती आहे शरम। फरान त्याला म्हणते, तू आहे कोण? मृदुलने आन्सर दिलं तिला, मी तो आहे, जेवढं तुझं वर्षभराचं इन्कम नसेल ना तेवढं जास्त मला आता इथं बसून मिळतं। आणि फराना नेहमीप्रमाणे फरानाची जीभ घसरली आणि फराना आली त्याच्या वोटर्सवरती। तरच आता उनके ऊपर जिन्होंने तुझे वोट दिया। अरे आता घरातलं भांडण तू बाहेरच्यावर कशाला आली? आता मागे प्रणित बरोबर पण तू असंच केलं। कौन है इसकी ऑडियन्स? अरे मरो तुम लोग जाके कहीं पे। आता मृदुल तिवारीला बोलते, उन पर तरस आता है उन लोगों पे जिन्होंने तुझे वोट दिया। म्हणजे लोकांची लायकी काढायला त्या पोरीला तिथं नेऊन ठेवलं आहे का तुम्ही बिग बॉस? म्हणजे जे तुमचे दर्शक आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, ते पागल आहेत, ते येडे म्हणून बघतायत, येडे म्हणून वोट करतायत। आणि तुम्ही अशा कंटेस्टंटला घरात ठेवताय जो त्यांची लायकी काढतोय, त्यांच्यावर तरस काढतोय, त्यांना जाके मरो कहीं पे म्हणतोय। कुठले डोळे झाकून बिग बॉस चालवताय? सलमान खान, एंडेमोल शाहीन, कलर्स टीव्ही, अरे तुम्हाला काय अकलेचा भाग आहे की नाही? त्या पोरीला एकदा तरी बोला ना, तर काढा बाहेर या मुफटला। काय बोलत सुटले तिथं ती? पण मृदुल तिवारीने असा झापलाय ना, तिला म्हटलंय तू बाहेर आल्याने तुझे डोळे फुटतील मी कोण आहे बघून। हा 25 वर्षाचा पोरगा एवढा कसा काय पुढे गेलाय? पागल होऊन जाशील, दिमाग तुझा पागल होऊन जाईल की हा आहे कोण। आणि मृदुल तिवारी म्हणला, माझ्या वोटर्सवर तरच खाते ना, तेच वोटर्स आता तुला डिवोट कसे करतील ते बघ। एक प्रकारे मृदुलने फरानाला चॅलेंजेस केलाय। आणि मित्रांनो, खरंच फराना ही खरंच मुफट आहे। तिला भांडता येत नाही, भांडायला लागली की तिच्या तोंडाला बंधन नाही आहे। आता तो आम्हाला मेकर्सने शांत बसवला आहे, त्याच्या वडिलांना बोलवून त्याला काय समज दिली गेली। परवा बशीर बाहेर आला, त्यांनी ते सांगितलं। मला काय वाटतं या फरानाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।